हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा फर्स्ट चॅप्टर म्हणजेच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स हा चॅप्टर. बाळांनो, या चॅप्टरच्या फर्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये आपण काय काय बघितलं रे? जर तुम्हाला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे सर्कम सेंटर आणि इन सेंटर फाइंड आउट करायचा असेल तर तो कसा फाइंड आउट करायचा याच्या स्टेप्स आपण बघितल्या होत्या आणि त्याच्यावर बेस तुमचा प्रॅक्टिस सेट 1 ही आपण सॉल्व्ह केला होता. तसंच आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं त्यातली फर्स्ट केस बघितली होती आपण. व्हेन यू हॅव गिवन लेंथ ऑफ 3 साइड्स ऑफ अन ट्रायंगल. जर तुम्हाला ट्रायंगलच्या 3ही साइड्सची लेंथ दिलेली असेल तर तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट कसं करायचा आपण ते बघत होतो. त्यातला आपण प्रॅक्टिस सेट 2 सुरू केला होता जो बेस्ड होता तुमच्या कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल व्हेन यू हॅव गिवन लेंथ ऑफ 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल. मग त्यातला प्रॅक्टिस सेट 2 मधला आपला क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह झाला होता बाळांनो. आता आपण बघूयात सेकंड सब क्वेश्चन. बाळांनो, तुमचा क्वेश्चन नंबर 1 होता ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो. तुम्हाला काही मेजर्स दिलेली आहेत म्हणजेच तुमच्या ट्रायंगलच्या तिघही साइड्सची लेंथ दिलेली असणार आहे. मग तुम्हाला बी सब क्वेश्चन काय होता? इन ट्रायंगल एसटीयू लेंथ ऑफ एसटी इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर, length of TU is equals to 4 centimeter and length of SU is equals to 5 centimeter. तर बाळांनो, तुम्हाला इथे काय ट्रायंगलच्या तिघही साइड्सची लेंथ गिवन आहे. मग बाळांनो, आता तुम्हाला जर तिघही साइड्सची लेंथ गिवन आहे आपल्याला करायचं आहे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट. जसं की आपण मागचा सब क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघितलं होतं की कुठलाही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना तुम्हाला सगळ्यात आधी काय ड्रॉ करायची, त्याची रफ फिगर ड्रॉ करायची. मग आपण बाळांनो रफ फिगर ड्रॉ करून घे. काय काढायचं आहे तुम्हाला? ट्रायंगल. मग हा माझा झालाय रफ ट्रायंगल, रफ फिगर. ही झाली तुमची रफ फिगर. बाळांनो, आता आपण काय करूया हे बघा. आपल्या कन्व्हिनियन्स साठी तुमच्या कंपास मध्ये खूप मोठं डिस्टन्स घेणं कधी कधी पॉसिबल होत नाही. मग आपण काय करूया, सगळ्यात जास्ती मोठा जो असणार आहे, जास्ती लेंथ ज्या साइडची असणार आहे तो बेस कन्सिडर करूया. ओके बाळांनो, सो सगळ्यात जास्त लेंथ कुठल्या साइडची आहे? लेंथ ऑफ एसटी इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर. मग 7 सेंटीमीटर सगळ्यात मोठा आहे. मग मी काय करणार, एसटी ना, एसटी ची लेंथ किती आहे? 7 सेंटीमीटर. मग मी या एसटी ला काय कन्सिडर करणार? बेस कन्सिडर करणार. मग आता एस पासून पुढची काय तुमची टीयू, लेंथ ऑफ टीयू इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. मग टी, हा वर्टेक्स घेऊयात आपण यू, सो इट बिकम्स टीयू. मग टीयू ची लेंथ किती होती रे बाळांनो? 4 सेंटीमीटर. आणि बाळांनो तुमची थर्ड साइड म्हणजेच एसयू, एसयू ची लेंथ किती दिली आहे? 5 सेंटीमीटर. एसयू 5 सेंटीमीटर झाला हा तुमचा रफ ट्रायंगल कन्स्ट्रक्ट. इथे आपल्याला काय दिसतंय की कुठल्या साइडची लेंथ किती घ्यायची आहे आणि तो कुठे ड्रॉ करायचा. मग आपण बेस कन्सिडर केला एसटी ज्याची लेंथ आहे 7 सेंटीमीटर, टीयू ज्याची लेंथ आहे 4 सेंटीमीटर, एसयू ज्याची लेंथ आहे 5 सेंटीमीटर. बाळांनो, हा झाला तुमचा रफ ट्रायंगल. सेम आपल्याला इकडे फेअर ट्रायंगल ड्रॉ करायचा युजिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल. सो first of all I am going to use a scale to draw ST of 7 centimeter. 7 centimeter लेंथ ची साइड काढायची आपल्याला ST. मग मी त्यासाठी स्केल यूज करणार. तर बाळांनो, तुम्हाला तुमची स्केल यूज करायची अशी असते तुमच्या कंपास बॉक्स मध्ये स्केल. मग 0 पासून 7 पर्यंत घेतलं की तुम्हाला काय 7 सेंटीमीटर भेटणार आहे. मग मी तुमची स्केल यूज करायची बाळांनो. मी इथे माझी स्केल यूज करते. बाळांनो, मी मेजर करून घेतले 7 सेंटीमीटर 0 पासून 7 पर्यंत. हा झाला माझा 7 सेंटीमीटर. ते दोघंही काय केले, मी मेजर करून घेतले दोघं पॉइंट्स आणि त्यांना जॉईन केलं. सो दिस इज माय एस टी ऑफ लेंथ 7 सेंटीमीटर. मी याला लगेच नाव देऊन घेणार. दिस इज पॉइंट एस and this is point T. Okay, which is of 7 सेंटीमीटर. बाळांनो, आता आपल्याला दुसरं काय काढायचं आहे रे? 7 सेंटीमीटर. ओके, नाव एस पासून जाणारं म्हणजे एस आणि टी दोन वर्टेक्स भेटले तुम्हाला ट्रायंगलचे. थर्ड वर्टेक्स आपल्याला हवा आहे. मग एस पासून तुमचा थर्ड वर्टेक्स म्हणजे यू पर्यंतचं अंतर किती आहे रे बाळांनो? एस ते यू पर्यंतचं
5 सेंटीमीटर आणि टी पासून यू पर्यंतचं अंतर किती आहे 4 सेंटीमीटर. मग बाळांनो आपण काय करणार, आधी एस पासून यू पर्यंतचं जे काही अंतर आहे ते तुमच्या कंपास मध्ये घेणार. तुमच्या कंपास मध्ये घेणार आहात तुम्ही. किती आहे एस पासून यू पर्यंतचं अंतर 5 सेंटीमीटर. मग एस पासून यू पर्यंतचं जे डिस्टन्स आहे बघा बाळांनो मी कंपास मध्ये घेतलंय मेजर करून. आणि बाळांनो आता मी काय करणार, कुठून आहे तुमचा एस पासून यू पर्यंतचं डिस्टन्स 5 सेंटीमीटर जे आपण कंपास मध्ये घेतलंय. मग मी एस पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार. काय एस पॉइंट वर ठेवून मी आर्क करून घेतला. कंपास मध्ये मी डिस्टन्स घेतलं होतं 5 सेंटीमीटर. बाळांनो टी पासून आपलं यू पर्यंतचं डिस्टन्स किती आहे रे 4 सेंटीमीटर. मग मी आता काय करणार, माझ्या कंपास मध्ये 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स घेणार. बाळांनो आपण परत मेजर करून घेऊयात. आपल्या कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला 4 सेंटीमीटर. ओके सो हे झालं 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलाय मी. टी पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार. मग आता टी पॉइंट वर ठेवल्यानंतर मी आर्क केला. मग आपल्याला इथे काय भेटलंय की बाळांनो दोघही आर्क एका पॉइंटला इंटरसेक्ट होताना दिसले आणि ते इंटरसेक्शन पॉइंट म्हणजेच तुमचा ट्रायंगलचा थर्ड वर्टेक्स आहे जो कोणता होता यू वर्टेक्स. सो दिस इज यू वर्टेक्स. मग बाळांनो आपण काय एस टू यू हा जो साइड आहे तुमची सेगमेंट आहे तो जॉईन करून घेऊयात. And now I am going to join this U and T. So this is your triangle STU. SU ची लेंथ किती होती रे बाळांनो 5 सेंटीमीटर. TU ची लेंथ किती होती रे बाळांनो 4 सेंटीमीटर. Okay, so this is how you can construct a triangle when you have given length of 3 sides of a triangle. मग आपण सगळ्यात आधी बेस ड्रॉ करून घेतला. मग त्यानंतर एस पासून यू पर्यंतचा डिस्टन्स कंपास मध्ये घेतला, आर्क करून घेतलं. तसंच टी पासून यू पर्यंतचं डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं आणि आर्क करून घेतलं. टी पॉइंट वर एक पॉइंट तुमच्या कंपासचं ठेव. जिथे तुमचे दोघंही आर्क इंटरसेक्ट होत आहेत तोच म्हणजे तुमचा वर्टेक्स यू असणार आहे. त्यानंतर आपण हे सेगमेंट्स जॉईन करून घेतले अँड हियर यू हॅव युअर ट्रायंगल. सो बाळांनो आपण बघूया आता आपला थर्ड सब क्वेश्चन. बाळांनो तुमचा थर्ड सब क्वेश्चन आहे इन ट्रायंगल PQR लेंथ ऑफ PQ is equals to 6 centimeter, length of QR is equals to 3.8 centimeter, length of PR is equals to 4.5 centimeter. बाळांनो आपण जसं मागच्या टाइमला काय केलं होतं की आपण सगळ्यात आधी तुमचा रफ ट्रायंगल ड्रॉ करून घेतला होता तसंच यावेळी आपल्याला काय करायचंय बाळांनो रफ फिगर आधी आपण ड्रॉ करून घेणार आहे. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं एव्हरी टाइम यू हॅव टू ड्रॉ रफ फिगर, इट इज कंपल्सरी. ओके सो बाळांनो आधी आपण रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. जसं आपण मागच्या वेळी क्रायटेरिया ठेवला होता की सगळ्यात मोठा लेंथ जी साइड जी असणार ती साइड आपण काय घेणार आहोत बेस घेणार आहोत. सो तुमचा रफ ट्रायंगल आपण काढून घेऊयात. सगळ्यात आधी हा झाला तुमचा ट्रायंगल. ही आहे तुमची रफ फिगर. त्याला नाव देऊन द्यायचं आहे रफ फिगर. बाळांनो आता बघा तुमचा सगळ्यात मोठा साइड सगळ्यात मोठी लेंथ कुठल्या साइडची आहे PQ जो आहे 6 सेंटीमीटर, QR ची आहे 3.8, PR ची आहे 4.5 सेंटीमीटर. मग PQ ची लेंथ सगळ्यात जास्त आहे. मग आपण काय करणार PQ बेस कन्सिडर केला. किती आहे बाळांनो लेंथ 6 सेंटीमीटर. बाळांनो आता P पासून तुमचा थर्ड वर्टेक्स जो आहे तो किती डिस्टन्स वर आहे रे बाळांनो बघा. तुम्हाला अजून सेकंड कसली दिली आहे लेंथ QR म्हणजे Q पॉइंट पासून तुमचा थर्ड वर्टेक्स म्हणजेच R किती डिस्टन्स वर आहे 3.8. सो आय एम गोइंग टू गिव्ह हियर लेंथ 3.8. याला कन्सिडर करूया तुमचा R वर्टेक्स. आणि बाळांनो तसंच तुमचा P पासून R चा डिस्टन्स किती आहे रे बाळांनो 4.5 सेंटीमीटर.
आपण बघितलं सगळ्यात मोठी साईड जी आहे ती आपण काय केली, बेस कन्सिडर केली. आणि बाळांनो पी पासून आरचं डिस्टन्स किती होतं, 4.5 सेंटीमीटर. तसंच क्यू पासून आरचं डिस्टन्स किती होतं रे बाळांनो, 3.8 सेंटीमीटर. ही झाली तुमची रफ फिगर. ॲज इट इज आपल्याला काय करायचं, फेअर फिगर कन्स्ट्रक्ट करायची युजिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल. So first of all we are going to draw a base of this triangle which is of length 6 centimeter. 6 centimeter लेंथचा आपल्याला सगळ्यात आधी बेस ड्रॉ करून घ्यायचा आहे बाळांनो. मग चला तर आपण स्केल यूज करून बेस ड्रॉ करून घेऊयात. सगळ्यात आधी स्केल घेतली मी माझी स्केल यूज करते बाळांनो, तुम्ही तुमची स्केल यूज करायची. सो सगळ्यात पहिला पॉइंट जो आहे बेसचा मी 0 ला ठेवणार आणि दुसरा पॉइंट जो आहे माझा 6 ला प्लॉट केला. सो आय एम गोइंग टू जॉइन दिस. सो आय गेट द बेस ऑफ द ट्रायंगल. हा बेस कुठला झाला रे बाळांनो तुमचा, PQ which is of how much length, 6 सेंटीमीटर. बाळांनो आता आपल्याला काय दिसतोय, 2 व्हर्टेक्स आपल्याला ट्रायंगलची भेटली आहे. थर्ड व्हर्टेक्स आपला बाळांनो बाकी आहे. मग थर्ड व्हर्टेक्स कुठला असणार आहे, R. मग P पासून R चं डिस्टन्स किती आहे रे बाळांनो, आपल्याला रफ फिगर मध्ये दिसत आहे 4.5 सेंटीमीटर. तसेच बाळांनो Q पासून R चं डिस्टन्स किती आहे रे बाळांनो, 3.8 सेंटीमीटर. मग आपण काय करूयात, आधी P पासून R चं डिस्टन्स किती आहे ते कंपास मध्ये घेणार आणि ते ड्रॉ करून घेणार, आर्क करून घेणार. बाळांनो स्केल बघायची आहे तुमची आणि 0 पासून 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर नंतर 5 लाईन्स घेतल्या की तुमचा 4.5 होतो. सो बाळांनो मी सगळ्यात आधी काय करणार आहे, कंपास मध्ये डिस्टन्स घेणार आहे. एक पॉइंटला ठेवायचं तुमचं 0, कंपासचं 1 पॉइंट 0 ला ठेवणार आणि दुसरं 4 नंतर 5 लाईन्स. सो दिस इज 4.5. P पासून तुमच्या R व्हर्टेक्सचं डिस्टन्स आहे 4.5. सो P पॉइंट वर ठेवलाय आणि आर्क करून घेणार आहे. ओके बाळांनो, आता आपल्याला Q पासूनचं R पर्यंतचं डिस्टन्स माहित आहे, किती आहे रे बाळांनो, 3.8 सेंटीमीटर. मग आता आपण कंपास मध्ये घेणार आहोत 3.8 सेंटीमीटर. हा झाला तुमचा 3.8 सेंटीमीटर. बाळांनो आता मी Q पॉइंट पासून मेजर केलाय R चं डिस्टन्स 3.8 सेंटीमीटर in my compass. So I am going to put here one point of the compass on Q point and going to make an arc. आता बाळांनो तुम्हाला दिसत आहे दोघही आर्क एका पॉइंटला इंटरसेक्ट होत आहे. तोच इंटरसेक्शन पॉइंट ऑफ दिस आर्क इज नथिंग बट युअर थर्ड व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल, दॅट इज R व्हर्टेक्स. म्हणजेच काय, R व्हर्टेक्स तुम्हाला भेटलेला आहे. तर बाळांनो आपण त्याला नाव देऊन घेऊया व्हर्टेक्स R. बाळांनो आपण आता PR जॉईन करून घेऊयात. सगळ्यात आधी किती मेजर होतं रे बाळांनो त्याचं, 4.5 सेंटीमीटर. ओके, तसंच बाळांनो आपला QR जॉईन करून घेऊयात आपण. किती सेंटीमीटरचा होता रे बाळांनो, 3.8 सेंटीमीटर. 3.8 centimeter. So this is your triangle PQR. Okay, this is your triangle PQR when you have given length of 3 sides of a triangle. बाळांनो इथेही मी तुम्हाला परत एकदा स्टेप सांगणार आहे. सगळ्यात आधी तुम्ही बेस ड्रॉ करून घेतला, त्यानंतर P पासून थर्ड व्हर्टेक्स पर्यंतचा डिस्टन्स कंपास मध्ये घेतला, P पॉइंट वर घेतला, आर्क करून घेतला. त्यानंतर Q पॉइंट पासून थर्ड व्हर्टेक्स म्हणजेच R चा डिस्टन्स जे होतं तुम्ही कंपास मध्ये घेतला, Q पॉइंट वर ठेवला आणि आर्क करून घेतला. दोघही आर्क जिथे इंटरसेक्ट होतात तोच तुमचा थर्ड व्हर्टेक्स आणि मग ते जॉईन करून घेतले. सिंपल आहे बाळांनो, हे सगळं तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये कन्स्ट्रक्ट करायचं. आणि बाळांनो आता वळूयात आपल्या क्वेश्चन नंबर 2 कडे.
बाळांनो, तुमचा क्वेश्चन नंबर 2 आहे, ड्रॉ अन आयसोसेलेस ट्रायंगल विथ द बेस 5 सेंटीमीटर अँड द अदर साइड्स 3.5 सेंटीमीटर इच. बाळांनो, इथे तुम्हाला आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्याचा बेस दिलेला आहे 5 सेंटीमीटर लेंथचा. तसंच बाळांनो, तुम्हाला त्यामध्ये दोन दुसऱ्या साइड्सची लेंथ दिलेली आहे, ती म्हणजे 3.5 सेंटीमीटर. बाळांनो, पण तुम्हाला आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय माहित आहे का रे? सो द आयसोसेलेस ट्रायंगल इज अ ट्रायंगल whose two sides are equal and one is different. असा ट्रायंगल असतो आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे, ज्यामध्ये दोन साइड्सची लेंथ कशी असते? इक्वल असते. सो द आयसोसेलेस ट्रायंगल टू साइड्स इक्वल. दोन साइड्स कशा असतात आयसोसेलेस ट्रायंगलच्या? इक्वल असतात आणि डिफरंट असते. तसंच बाळांनो, स्केलेन ट्रायंगल मध्ये, इन स्केलेन ट्रायंगल यू हॅव ऑल थ्री साइड्स आर डिफरंट. स्केलेन ट्रायंगल मध्ये काय होतं बाळांनो? तुमच्या तिघही साइड्सची लेंथ कशी असते? डिफरंट असते. अँड इन केस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, all three sides are equal in length. आलं लक्षात बाळांनो? आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये काय होतं तुमचं? दोन साइड्स इक्वल असतात. स्केलेन ट्रायंगल मध्ये एकही साइड इक्वल नसते आणि त्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये तिघही साइड्स इक्वल असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हवं तर कुठे नोट डाऊन करा. इन केस ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल यू हॅव टू साइड्स आर इक्वल इन लेंथ. इन केस ऑफ स्केलेन ट्रायंगल नो साइड इज इक्वल, म्हणजे तिघही साइड कशा असतात? डिफरंट लेंथच्या असतात. आणि इन केस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल ऑल थ्री साइड्स आर इक्वल इन लेंथ. Now we want to draw an isosceles triangle where you have given length of two sides 3.5 cm. दोन इक्वल साइड्सची लेंथ किती आहे? 3.5 cm. आणि त्याच्या बेसची साइड किती? बेसची लेंथ किती आहे बाळांनो? 5 cm. मग आधी आपण काय रफ फिगर कन्स्ट्रक्ट करून घेणार आहोत. सो बाळांनो, रफ फिगर कन्स्ट्रक्ट करून घेऊयात आपण. आता इथे तुम्हाला ट्रायंगलचे नाव दिलेलं नाहीये, तर मग आपण स्वतःच त्या ट्रायंगलचे नाव देऊन घेणार आहोत. सपोज मी ट्रायंगलला नाव दिलं एक्स वाय झेड. आता बाळांनो, या ट्रायंगलचा बेस काय दिसतोय तुम्हाला? वाय झेड. सो वाय झेड ची लेंथ म्हणजेच त्या ट्रायंगलच्या बेसची लेंथ तुम्हाला काय दिली आहे? 5 सेंटीमीटर. सो वी आर गोइंग टू मेन्शन हियर 5 सेंटीमीटर. सो बाळांनो, तुमच्या वाय झेड म्हणजेच आयसोसेलेस ट्रायंगलच्या बेसची लेंथ लिहिली तुम्ही 5 सेंटीमीटर आणि उरलेल्या दोन साइड्सची लेंथ इक्वल आहे. किती आहे ती? 3.5 सेंटीमीटर. सो 3.5 सेंटीमीटर अँड 3.5 सेंटीमीटर. हा झाला तुमचा रफ ट्रायंगल कन्स्ट्रक्ट बाळांनो. सो वी आर गोइंग टू मेन्शन इट हियर दॅट रफ फिगर. नाउ तुम्ही ऑलरेडी रफ फिगर कन्स्ट्रक्ट केली आहे बाळांनो. आता तुम्हाला सेम फिगर कन्स्ट्रक्ट करायची आहे युजिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू ड्रॉ अ बेस विच इज ऑफ 5 सेंटीमीटर. मग सगळ्यात आधी आपण बेस ड्रॉ करून घेऊयात. मी माझी स्केल यूज करते बाळांनो, तुम्हाला तुमची करायची. सो सगळ्यात आधी मी बेस काढून घेते 5 सेंटीमीटरचा. सो 0 to 5 मी पॉइंट्स हे करून माझा बेस ड्रॉ करून घेतला. बेसला नावही देऊन घेणार आहे मी. दिस इज माय वाय पॉइंट, दिस इज माय झेड अँड दिस इज ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर. किती लेंथचा बेस ड्रॉ केला होता मी? 5 सेंटीमीटरचा. बाळांनो, आता तुम्हाला काय दिसतंय? वाय पासून एक्स पॉइंटची लेंथ किती आहे रे? 3.5 सेंटीमीटर. झेड पासून एक्स ची लेंथ किती आहे रे बाळांनो? 3.5 सेंटीमीटर. मग आपला इथे ताण वाचतोय की आपल्याला एकदाच कंपास मध्ये काय करायचंय? डिस्टन्स घ्यायचंय. किती? 3.5 सेंटीमीटर. वाय वर ठेवणार, आर्क करणार, झेड वर ठेवणार, आर्क करणार आणि जो काही तुम्हाला इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्क भेटेल तो असेल तुमचा थर्ड व्हर्टेक्स. चला मग आपण घेऊया 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स इन युअर कंपास. 3 नंतर 5 लाईन्स घेतल्या की तुमचा होतो 3.5 सेंटीमीटर.
8.0 वर ठेवणार आणि 3 नंतरच्या 5 लाईन्स काउंट केल्यानंतर तुमचं होईल 3.5 सेंटीमीटर. बाळांनो, आता मी काय करणार आहे, y पासून माझं x डिस्टन्स आहे 3.5 सेंटीमीटर. मी माझ्या कंपास मध्ये पण 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलाय. सो आय एम गोइंग टू पुट वन पॉइंट ऑफ माय कंपास ऑन y पॉइंट अँड गोइंग टू मेक एन आर्क ड्रॉ करून घेतला. सेम डिस्टन्स मी ठेवणार आहे. का? कारण z पॉइंट पासून x पॉइंटचं डिस्टन्स किती आहे बाळांनो? 3.5 आणि तेच माझ्या कंपास मध्ये आहे. मग मी z पॉइंट वर ठेवलं आणि आर्क करून घेतला. बाळांनो, आता तुम्हाला या दोघही आर्क्सचा एक इंटरसेक्शन पॉइंट भेटलाय. तो पॉइंट म्हणजेच तुमचा ट्रायंगलचा थर्ड व्हर्टेक्स असणार आहे. सो बाळांनो, आपण जॉईन करून घेऊयात. तर आधी त्या व्हर्टेक्सला नाव देऊन घेऊया. x vertex. Now I am going to join xy, xy and xz. आला लक्षात बाळांनो? हा झाला माझा ट्रायंगल XYZ, ज्याच्या दोन साइड्स कशा होत्या? इक्वल इन लेंथ. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज आयसोसेलेस ट्रायंगल. बाळांनो, हा झाला तुमचा आयसोसेलेस ट्रायंगल, ज्यामध्ये तुम्ही बेस ड्रॉ केला 5 सेंटीमीटरचा आणि उरलेल्या दोन साइड्स ज्या आहेत त्या ड्रॉ केल्या 3.5 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर इच. हा झाला बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 2. बाळांनो, यातले काही क्वेश्चन्स आपले बाकी आहेत जे आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय.